नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षात ते ज्या पक्षांच्या बरोबर सध्या कार्यरत आहे त्यांच्याबरोबर थोडं ताणल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे असंच दिसतंय. कारण उद्या सकाळी 11च्या दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील 8ही खासदार पक्षाच्या प्रमुख अशा नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही भेट PMO कार्यालय किंवा संसदेच्या सभागृहाच्या संसदेत जे पंतप्रधान कार्यालय आहे तिथं होणार असल्याचं कळत आहे. ही भेट कशासाठी का यावर चर्चा सुरूच आहे. सुप्रिया सुळे यांच्या मते नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे, ते कोणा एका पक्षाचे नाही. देशाच्या पंतप्रधानांना खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामासाठी भेट घेऊया असा आग्रह केल्यामुळं आपण ही भेट घेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण वास्तव थोडं वेगळं आहे. NDAचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कदाचित या सप्ताहात लोकसभेच्या सभागृहात डिलिमिटेशनचं विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक पारित होण्यासाठी सभागृहात हजर राहणाऱ्या एकूण सदस्य संख्येपैकी 2/3 सदस्यांनी जर ह्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर हे विधेयक मंजूर होऊ शकतं. आणि ही खरी अडचण NDAची आहे आणि त्याचमुळं त्यांनी सर्वप्रथम तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्यांची 20 खासदार दुसरीकडे, त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा सदस्यात फूट पाडली आणि 6 खासदार शिवसेनेत. असं करून एक करून त्यांना संसदेत बहुमत मिळते. 2/3 मतदान हवं आहे आणि त्याच्यासाठी उद्या कदाचित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आणि पंतप्रधानांची भेट होत असावी हा काहींचा जो अंदाज आहे तो तंतोतंत खरा ठरेल असंच दिसतं आहे. आणि त्यामुळं मग महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी हे का असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. म्हणजे पवार परिवारातला पक्ष ह्या मार्गाने चालला आहे. तर परवा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पक्षप्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार यांची त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार आणि राजकीय सल्लागार म्हणून जे अनेक दिवसापासून काम करतात, परंतु आता ते बिहारमध्ये मांकीपूर या विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले आहेत. अशा प्रशांत किशोर उर्फ PK यांच्यासोबत जवळपास 6 तास
देवगिरी या बंगल्यात गेल्या आठवड्याच्या याच्यात त्यांची चर्चा झालेली आहे. कदाचित प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं त्यांच्या पक्षाचं काम दिलेलं असावं, त्यामुळं ही भेट असणार हे कोणी नाकारू शकत नाही. या पीकेंनी 2014ला नरेंद्र मोदी यांचं सल्लागार, राजकीय सल्लागार म्हणून काम त्यांच्या भाजपसाठी काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचं पण काम केलं. काही वर्षापूर्वी तृणमूल काँग्रेसचं पण काम केलं होतं. बिहारमध्ये राजदचं पण ते काम करत होते आणि ते मूळचे बिहारचेच असल्यामुळं त्यांनी त्यांचा स्वतःचाच पक्ष जनसुराज्य पक्ष म्हणून काढला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं अनेक ठिकाणी उमेदवार उभा केले होते, परंतु त्यातील एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. परंतु सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी हे आणि त्यांचे वडील पण बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून अनेक वर्षे निवडून येत होते. त्यामुळे याही वेळी भाजपचाच उमेदवार पोटनिवडणुकीत विजयी होईल असा भाजपचा अंदाज होता. परंतु तो अंदाज प्रशांत किशोर यांनी फोल ठरवला. त्यांनी जवळपास 19,000 जवळपास मताधिक्याने बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून जनसुराज्य पक्षाचे उमेदवार म्हणून ते बिहार विधानसभेवर विजयी झालेले आहे. आणि साहजिकच भाजपचा आपला गडातला उमेदवार पीकेंनी पाडला याचा राग भाजपच्या डोक्यात असणार आहे. आणि नेमके हेच पीके महाराष्ट्रात महायुतीत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजकीय सल्लागार म्हणून काम घेणार असं स्पष्ट झाल्यावर भाजपनं सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पक्षावर चर्चा करायला सुरुवात केली आहे. काल 2 दिवस देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री असलेले अमित शहा मुंबईत असताना सुनेत्रा पवार आणि अमित शहांची भेट झाली नाही. आज जेव्हा सुनेत्रा पवार कोल्हापूरच्या विमानतळावर उतरल्या त्यावेळेस महायुतीतलं इतर पक्षाचे लोक त्यांच्या स्वागताला पण नव्हते. यावरूनच प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार जर सुनेत्रा पवार नेमणार असतील तर ते भाजपला रुचलेलं नाही असंच दिसतंय. पीकेच्या आणि सुनेत्रा पवार पार्कच्या भेटीच्या विषयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांनी आपल्याला याबाबत काहीच माहीत नाही असा सूर आवळला आहे. यावरून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते जे की भाजपच्या जवळ आहे त्यांनाही हे रुचलेलं नाही असं दिसतंय. परंतु आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे. आता अजित पवार हयात नाही आणि राजकारणात आपली ताकद कायम राहावी यासाठी सुनेत्रा पवार त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनी पीकेला राजकीय सल्लागार नेमण्याचा विचार केलेला असावा. पीके आणि पार्थ पवार यांची दिल्लीत पार्थच्या होणाऱ्या पत्नी कायनातदार यांच्या माध्यमातून गाठीभेटी होत असतील आणि त्यातून मैत्री वाढली असेल. त्या मैत्रीत प्रशांत किशोर यांनी तुमच्या पक्षाचं कसं घडी बसवायची यात काही सूचना प्रार्थना केलेल्या असतील आणि त्यामुळंच प्रशांत किशोर, पार्थ
हे खास चार्टर्ड विमानाने दिल्लीहून मुंबईत आले. मुंबई विमानतळाहून ते थेट देवगिरीवर गेले आणि देवगिरीवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. त्यावरून पवार घराण्यात हे दुसरं पात्र पण जरा वेगळ्या भूमिकेत आहे की काय असं समजायला पुष्टीच देते. या पवार परिवाराने आपल्या बरोबरच्या आणि विरोधकांना पण ते जी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेमुळं चक्रावून सोडलेलं आहे. जनता पण तशी कोड्यातच पडलेली आहे. मग खरंच मोठे पवारसाहेब NDAला साथ देतात का ही चर्चा पण जोर धरू लागली आहे. तर सुनेत्रा अजित पवार ज्या की राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या आपले पक्षवाढीसाठी मग महायुतीतील ज्येष्ठ म्हणून ओळखला जाणाऱ्या पक्ष असलेल्या भाजपबरोबर दोन हात करतील की काय यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत आणि त्या रंगतच राहणार आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे आमचे मित्र आणि साहित्यिक क्षेत्रासाठी ज्यांनी उभं आयुष्य खर्ची घातलं त्या कैलासवासी श्याम देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ग्रंथ सखा या पुरस्काराचं वितरण झालं. यावर्षीचा हा म्हणजे एकूणात श्याम देशपांडे गेल्यापासून आज जो ग्रंथसखा पुरस्कार दिला गेला तो 5वा पुरस्कार होता आणि यावर्षी हा पुरस्कार डॉक्टर पवन चांडक यांना देण्यात आला आहे. पवन चांडक पण साहित्य क्षेत्रासाठी आणि ग्रंथ सर्वांच्या हाती पोचावे यासाठी सतत झगडत असतात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या प्राध्यापक लीना शिंदे या होत्या. त्या ज्येष्ठ लेखिका म्हणून ओळखल्या जातात. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल राहिलेले असे सतीश चिमनपुरे हे होते. या कार्यक्रमाचं नियोजन श्याम देशपांडेंचा परिवार आणि औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगर येथील संडे क्लबच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांबरोबरच प्रवीण बर्दापूरकर, शाहू पाटोळे, राधाकृष्ण मुळी आदी मंडळी उपस्थित होती. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव येथेच खो खो खेळाडू तयार होत नाही तर इतरही ह्याच्यात होतात. हेच कळंबच्या सम्राट क्रीडा मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील 3 विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंतरविद्यापीठ खो खो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे. आणि या सुवर्णपदक जिंकणाऱ्या खो खोच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघात कळंबच्या 3 खेळाडू होत्या. त्या म्हणजे साक्षी कुरे, हर्षदा कुरे आणि कांचन पवार. त्या 3 खेळाडू होत्या. या 3 खेळाडूं सुवर्णपदक जिंकलेल्या संघात असल्या कारणामुळे त्यांचं सम्राट क्रीडा मंडळाचे सचिव छत्रभुज भवर
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सम्राट क्रीडा मंडळाच्या संचालिका मनोरमा शेळके आणि इतर मंडळी उपस्थित होती। या तिघींचं या खेळात त्यांनी कौशल्य मिळावं यासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख आमचे मित्र प्राध्यापक बाळकृष्ण भवर यांनी त्यांना मार्गदर्शन केले होतं। धाराशिव जिल्हा भाजप गेल्या महिनाभरापासून अंतर्गत संधोपती सुरू आहे। त्याला कारणं वेगवेगळी आहेत आणि काल आणखी एक त्यात भर घालणारी घटना पक्षांतर्गत घडलेली आहे। पक्षानं भाजप युवाचे अध्यक्ष म्हणून धाराशिव शहरातील गणेश इंगळगी यांची निवड केली आहे। गणेश इंगळगी यांची निवड झाल्यानंतर त्यांचं काल भाजप भवनात माजी भाजप जिल्हाध्यक्ष आणि राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले नितीन काळे यांनी सत्कार केला। गणेश इंगळगी हे पूर्वाश्रमीचे भाजप युवा अध्यक्ष राहुल नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे पती राहुल काकडे यांच्या जागी त्यांची नेमणूक झाली आहे। राहुल काकडेंना भाजपच्या युवा संघटनेचा अध्यक्ष म्हणून अवघं 6 महिनेच काम करता आलेलं आहे। त्यामुळं अचानक पक्षानं हा बदल का केला, कशासाठी केला असावा याची चर्चा आता सुरू आहे। आता आज आपण इथंच थांबूया। तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा। धन्यवाद।